आम्ही हॉटेलवरती रूम घेतला आहे, फ्रेश झालो आहे सगळे आणि इथे मंदिराच्या आवारात आणि मंदिराच्या आजूबाजूला काय काय गोष्टी आहेत अजून त्या सर्व बघायसाठी आलो आहे. इकडे फिरतो आत्ता, पाहू शकता एकदम हे पाठी जे दिसते ते मंदिर आहे, पाठी दिसते ते, आणि त्याच्यासमोर हे असं काहीसं तर आत्ता मी फिरता फिरता आलो आहे ओशन व्ह्यू सोमनाथ बीचच्या इथे. हे नजारा इथून, इथे हनुमानाची प्रतिमा आहे, आपण पुढे जाऊन पण पाहूया. आणि इकडे काही असा बीच आहे, एकदम सॉफ्ट मऊ मऊ येते. मेरी जिंदगी नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आहे 4था दिवस आणि पाठीभात आहे सोमनाथ मंदिराच्या इथं आलो आहे. आता आम्ही सकाळच्या 7:30 झालेत आणि आता आम्ही चाललो आहे सोमनाथ मंदिरात शिवशंकरांचं दर्शन घेण्यासाठी. बाय द हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं हे एक ज्योतिर्लिंग आहे. तर आपण सकाळच्या आरतीला चाललो आहोत. इथून हा एंट्री गेट आहे, इथून आतमध्ये फोन अलाउड नसल्याने इथे फोन जमा करायला लागतात. इथून हे असंच आत जाऊन पुढे इकडे मंदिर आहे. नवीन मंदिराचं दर्शन घेऊन आता मी इकडे, हे जुनं मंदिर आहे, आता मी इकडे दर्शन करायला आलो आहे. मित्रांनो, आत्ता आलो आपण बाणगंगेवर. इथूनच बाण मारून आपण ह्या आधी ज्या स्पॉटला गेलेलो भालकेश्वर, इथून बाण मारून भालकेश्वरला कृष्णदेव त्यांच्या अंगठ्याला बाण लागलेला, अशी काही स्टोरी आहे. तर बघू शकता इथं पाठी शिवलिंग आहे. हे आहे त्रिवेणी संगम.
मंदिरात इथे आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आलो.